सर्वांना नमस्कार. आपला भारत जे आहे, जेन झी ह्या कन्सेप्टबद्दल जे आहे खूप वादग्रस्त जे आहे विधानं करत आहे. परंतु तुम्ही पूर्ण भारताची जी आहे सभ्यता व संस्कृती ही जर लक्षात घेतली, तर मला असं वाटतं की तो जेन झी नाही आहे, तो जेन सी आहे. ती कॉन्स्टिट्यूशनल जनरेशन आहे. कारण की जेन झी हा वेस्टर्न कन्सेप्ट आहे. वेस्टर्न यूथ नाही आहे ते आपली यंग जनरेशन आहे. ती भारतीय संस्कृतीमध्ये घडलेली ती युवा पिढी आहे. ही युवा पिढी भारतीय घरात घडलेली आहे. आणि भारतीय घरात जे आहे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टी सोबत सामाजिक हिताला सर्वात जास्त महत्व असते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ती आपल्या घरातली मुलं आहेत. त्यामुळे ती एकदम अशी जी आहे उद्धट आहे आणि पूर्णपणेच सर्व गोष्टी बदलल्या आणि ती पूर्ण भारताला जी न्याय देणार नाही अशातला भाग नाही आहे. लक्षात घ्या व्यवस्थित. तुम्ही भारताचा इतिहास जर अॅनलाइज केला, तर भारतात जेव्हा सिंधू संस्कृती आहे, वैदिक सिव्हिलायझेशन आहे, जेव्हा ती सिव्हिलायझेशन होती, ते सिव्हिलायझेशन काय होती? त्यामध्ये व्यक्ती आणि समाज दोघांमध्ये विचार केला जायचा. दोघांमध्ये संतुलन साधलं जायचं. मग भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे समाज व व्यक्ती दोघांमध्ये सुवर्ण मध्य साधला. परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं, की त्या काळामध्ये जे आहे जेव्हा आपण संतुलन साधत होतो व्यक्ती आणि समाजामध्ये, त्याला लिबर्टी व्हर्सेस इक्वालिटी म्हणतो, तेव्हा भारतात सोन्याचा धूर होता. मग तेव्हा आपण खूप चांगली प्रगती केली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं, की सामाजिक विचार खूप जास्त करता करता व्यक्ती स्वातंत्र्य आपण गमावून बसलो. व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्याचा सन्मान, एक माणूस म्हणून त्याची जी जाणीव असते त्याच्या मानवतेची, ती आपण दुर्लक्ष झाली. त्यामुळे मग भारत हा गुलामगिरीकडे वळायला लागला. आणि त्यामुळे मग आपण किती कोणाची गुलामगिरी केली आपण? आपण आपल्या धर्मातील ज्या कर्मकांडांची गुलामगिरी केली, त्यानंतर सुलतानची गुलामगिरी केली, त्यानंतर मुघलांची गुलामगिरी केली, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची गुलामगिरी, आपली एका कंपनीची गुलामगिरी केली या देशाने. त्यानंतर जे आहे आपण ब्रिटिश साम्राज्याची गुलामगिरी केली. संविधान आलं. संविधान कशासाठी आलं? व्यक्ती आणि समाज दोघांनाही न्याय भेटला पाहिजे. आपण लोकशाही नाही आहे. संविधानाने आपल्याला गणराज्य बनवायचं आहे. भारताला काय बनवायचं आहे? गणराज्य, ज्यामध्ये व्यक्ती असो का समाज असो, मेजॉरिटी असो का मायनॉरिटी असो, एक व्यक्ती असो का धर्म असो, अध्यात्म असो का भौतिकवाद असो, यामध्ये आपल्याला सुवर्ण मध्य साधायचं आहे. या दोन गोष्टी वेगळ्या नाहीये. आपण फक्त आध्यात्मिक नाही होणार आहे, आपल्याला भौतिकवाद सुद्धा लागेल. भारताला सॉफ्ट आणि हार्ड पॉवर दोन्हीची गरज आहे. त्यामुळे ही जी जेनजी आहे ही आपल्या कुटुंबातले मुलं आहे, आपले लेकर आहेत. त्यामुळे हे बॅलन्स करतील, व्यक्ती आणि समाज दोघांची काळजी घेतील. ते त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याकडून सामाजिक हिताची सुद्धा काळजी घेतील, राष्ट्रहिताची सुद्धा काळजी घेतील. आजच्या युवा पिढीला, कारण ही 91 नंतरची जनरेशन आहे, जेन झी ज्याला आपण म्हणतो. कारण 91 नंतर भारत खूप वेगाने बदलला. 91 नंतर भारत आर्थिक जे आहे क्रांती जशी सुरू झाली, तशी सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक क्रांती भारतात सुरू झाली. 91 नंतर समाज विरुद्ध व्यक्ती, म्हणजे आई विरुद्ध स्त्री. आई हा सामाजिक शब्द आहे, स्त्री हा व्यक्ती शब्द आहे. या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्या संघर्षामधून आता आपण बॅलन्सकडे चाललो. जसं वेस्टर्न कल्चरमध्ये व्यक्ती स्वातंत्र्यावर भर असतो, भारतीय सभ्यता जी होती, भारतीय सभ्यतेमध्ये व्यक्ती आणि समाजावर भर होता. पण नंतर भारतीय समाजामध्ये व्यक्तीकडे दुर्लक्ष झालं, म्हणून आपण गुलामगिरीत गेलो. 5 गुलामगिरी केल्या आपण, 5 गुलामगिरी. त्यामुळे जे आहे आता आपल्याला सुवर्ण मध्य साधण्याकडे आपण चाललो. आपण ज्या देशाला एक महान सत्ता कशी बनवता येईल यासाठी आपल्याला व्यक्ती आणि समाज दोघांमध्ये सुवर्ण मध्य साधणं गरजेचं आहे. कारण वेदांत फिलॉसॉफी सुद्धा तुम्हाला समजली पाहिजे. कारण हे दोन गोष्टी वेगळ्या नाही आहे, एकच गोष्टी आहे. छत्रपती होते, छत्रपतीचं व्यक्ती स्वातंत्र्य होतं, त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्येच जे आहे सामाजिक हित साध्य झालं, राष्ट्रहित साध्य झालं. बाबासाहेब होते, बाबांचं व्यक्ती स्वातंत्र्य पूर्ण समाजाला काय दिलं? न्याय दिलं. गांधींचं व्यक्ती स्वातंत्र्य हे ज्या व्यक्ती आणि समाजाला सुवर्ण मध्य साधणारं होतं. आज आपण त्या पिढीकडे चाललो. तेव्हा एक समाज सुधारक होता, एक महापुरुष होता. आता असा समाज जे आहे घडायला लागला. कारण भारतीय संविधान जेव्हापासून आलं, तेव्हापासून आपण सिव्हिलाइज सोसायटीकडे हळू वाटचाल करतो. यामध्ये संघर्ष होत आहे, यामध्ये बरेचसे वाद होत आहे. ट्रॅडिशनल मॉडर्न व्हॅल्यूजमध्ये वाद होत आहे. परंतु आता आपण हळूहळू पोस्ट मॉडर्न सोसायटीकडे जाणार आहे, ज्यामध्ये आपण बॅलन्स साधणार आहे. वी आर गोइंग टुवर्ड्स अ पोस्ट मॉडर्न सोसायटी, नॉट ट्रॅडिशनल वर्सेस मॉडर्न सोसायटी. आपल्यामध्ये वाद नाही आहे, आपण वैचारिक मतभेद करत आहे. आपण मनभेदाकडून मतभेदाकडे जात आहे, लोकशाहीकडून गणराज्याकडे जात आहे. ही वाटचाल लक्षात घ्या भारताची. त्यामुळे याला वैयक्तिक किंवा कोणता पक्ष किंवा कोणता वर्ग किंवा कोणती कॅटेगरी, या भानगडी आपण आता सोडणार आहे. आपल्याला फक्त राष्ट्र दिसणार आहे. राष्ट्र एकमेव, फक्त राष्ट्र, आणि हे राष्ट्र जिंकणं गरजेचं आहे या राष्ट्रासाठी आणि या जगाला न्याय देण्यासाठी. त्यामुळे तुम्ही पूर्ण दृष्टिकोनातून भारताचा सभ्यता व संस्कृती आणि त्यानंतरचा इतिहास हे लक्षात घेऊन त्या आपल्या नवीन युवा पिढीकडे पहा. आणि ती आपली नवीन जबाबदारी आहे. आपलं जे आहे सर्वस्व त्यांच्या हातात आहे. बापाने किती काही केलं तर शेवटी जे आहे सर्वस्व कोणाच्या हातात असते? पुढच्या पिढीच्या हातात असते. बाप जिथं थांबला तिथं नवीन पिढी का झाली पाहिजे? सुरू झाली पाहिजे. म्हणून या जेन झीला जे आहे एकदम जे आहे निगेटिव्ह अँगलमधनं बघू नका. समजून सर्व गोष्टी, परिस्थिती लक्षात घ्या. देशाचं संविधान, देशाची सभ्यता, संस्कृती आणि येणारा भविष्यकाळ, की 2050 नंतर आपला जो शेजारी देश आहे चायना, हा साम्राज्यवादी होणार आहे.
तर त्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर हे जात धर्म वगैरे हे ज्या विषय ज्या सोडा आणि राष्ट्र म्हणून जे आहे मोठे व्हा. आपल्याला जे आहे सर्व महापुरुष महत्वाचे. आपल्याला जे आहे शाहू फुले, आंबेडकर, गांधीजी, छत्रपती, सावरकर सर्व महत्वाचे आहे. सर्वांच्या स्ट्रेंथ जमा करा आणि राष्ट्रहितासाठी काय करा, काम करा. कारण की 2050 नंतर काळा काळ येणार आहे आणि चीनचाही साम्राज्यवाद प्रचंड वाढणार आहे. तेव्हा तुमची जर हार्ड आणि सॉफ्ट पॉवर, अध्यात्म आणि भौतिकवाद मध्ये तुम्ही जर ग्रेट नसले, तर तुम्हाला भविष्यात सावी गुलामगिरी करण्याची वेळ तुमच्याकडे येऊ नये. त्यामुळे तुम्ही लगस जे आहे सतर्क व्हा. जय हिंद, जय भारत.